आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि मी आता इथून पुढं ब्लॉगला सुरुवात करत आहे। चला इथून पुढे जे जे होईल ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते। आज काही संडे स्पेशल वेगळं काही बनलं नाही, मग म्हटलं जाऊ द्या एक मिल्कशेक तर बनवून द्यावा। त्यासाठी केळी, बदाम, फुटाणे, अक्रोड, काजू आणि विलायचीचे दाणे हे मिक्सरमधून आधी बारीक करून घेतले आणि नंतर त्यामध्ये दूध ॲड करून परत एकदा फिरवून घेतलं। नंतर झालं हे तयार। इतकं सोपं आहे आणि पटकन पण तयार होतं आणि मेन म्हणजे अजिबात साखर नव्हती। तसंच छान लागतं, कारण केळी पण गोड असते आणि काजूमुळं पण त्याला। नंतर मग मी इथं बटाटे उकडून घेतले होते, ते सोलत आहे, कारण मला रोहनसाठी बटाट्याचा पराठा बनवायचा होता। त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी। मी इथं पराठ्यासाठी बटाटा उकडून घेतलेला, तो आधी बारीक करून घेतला। त्याच्यामध्ये चाट मसाला, हळद आणि लाल तिखट थोडंसं ॲड केलं आणि मीठ। नंतर कोथिंबीर आणि बटाटा एकदम बारीक करून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं। चपातीसाठी पीठ मळलंच होतं, मग त्यामध्येच हे बटाट्याचं मिश्रण भरलं आणि छान असा पराठा लाटून घेतला। एकदम हलक्या हाताने लाटून घेतला, कारण जास्त हे केलं तर बटाट्याचं सगळं बाहेर येतं सारण। मग इथं माझा पराठा लाटून झाला आहे। मस्त असा तव्यावर खरपूस भाजून घेतला। त्या दिवशी केलेलं तूप पण मी ह्याला लावून घेतलं आणि बघा किती छान दिसतोय असा पराठा। सगळ्यांनाच पराठा आवडतो बहुतेक करून। मग नंतर त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवायला घेतली। सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी, जिरं मी टाकत नाही, फक्त मोहरी, लसूण आणि मिरचीचा पेस्ट केलेली आणि कढीपत्ता ॲड केला। थोडीशी हळद ॲड केली, ती पण परतून घेतली। नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे असे कट करून टाकले आणि थोडंसं मिक्स करून घेतलं। त्यात मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। नंतर थोड्या वेळ झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतली आणि माझं बटाट्याची भाजी इथं तयार झाली होती। आता बटाट्याची भाजी झाली, रोहनसाठी पराठा पण झाला होता। मग माझ्यासाठी मी इथं खिचडी बनवायला घेतली आणि आधी मी असं छोट्या छोट्या मिरच्या कट करून घेतल्या, ज्या की मला खिचडीमध्ये टाकायच्या होत्या साबुदाण्याच्या। आणि नंतर मग मिरच्या काही मला तळून घ्यायला होत्या खाण्यासाठी, मग आधी मिरची कट केलेली तळून घेतली। अशा 4 मिरच्या मी तुपामध्ये आधी तळून घेतल्या। नंतर खिचडी करण्यासाठी त्यामध्ये अशा बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्या, झाकण ठेवून त्या परतून होत आहेत तोपर्यंत इकडं ज्या मिरच्या आपण आधी तळल्या होत्या त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं, म्हणजे चव पण छान लागते। त्यामध्ये मी असे उकडलेले बटाटे कट करून टाकले, थोडंसं मीठ पण ॲड केलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। नंतर रात्रभर भिजवलेला बारीक साबुदाणा यामध्ये टाकून घेतला। थोडंसं मीठ टाकलं, कारण आधी थोडंसं मीठ टाकलं होतं। नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण मी त्यामध्ये ॲड करून घेतला आणि सगळं एकदम एकजीव करून घ्यायचं, झाकण ठेवून शिजून द्यायचं। एक वाफ देऊन झाली की बघा असं व्यवस्थित शिजलं आहे का नाही। जर असं हाताने फोडून बघायचं, जर पांढरा लागत असेल तर तो शिजला नाही समजायचा। परत थोडे वेळ वाफ देऊन घ्यायची कमी गॅसवर। इथं माझा मस्त असा मोकळा साबुदाणा म्हणजेच खिचडी साबुदाण्याची तयार आहे। त्यासोबत अशी तळलेली मिरची एक नंबर लागते। आज रोहनला गार्डनमध्ये घेऊन जायचं होतं, तर म्हटलं या टॉपला मस्त फिटिंग करून घालून जावं। मग गडबडीत फिटिंग करायला घेतला, पण रोहन रस्त्याने जातानाच झोपून घेतलं। मग काय गार्डनमध्ये गेल्यानंतर त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय उठला नाही। मग म्हटलं जाऊ द्या, आज तुमची शॉपिंग करून घ्या। मग तेवढ्या वेळात त्यांच्यासाठी काही शॉपिंग करायला गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर तो उठला की मग नंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो। थोड्या वेळ घसरगुंडी वगैरे खेळला। थोड्या वेळ गार्डनमध्ये रोहनसोबत खेळून
आणि आम्ही बाहेर निघालो. मग एवढा वेळ खेळला, झोपला. मग त्याला भूक लागली होती, मग नाथब्रह्माची इडली खायला घातली आणि घरी आलो. असा होता माझा आजचा संडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.